मॅगी तर आपण बऱ्याच वेळेला बनवतो पण आणि ती बनवायलाही सोपी आहे. पण अशी रसरशीत अगदी मसालेदार मॅगी असेल आणि पावसाचं असं वातावरण असलं की मॅगीची चव अगदी अजून वाढते. अशीच रसरशीत करी मॅगी बनवण्यासाठी मग ह्याच्यामध्ये सॉस कोणते घालायचे, चटण्या कोणत्या घालायच्या, अगदी वेगळ्या पद्धतीने नूडल्स सारखी चव असलेली मॅगी आज आपण बनवणार आहोत. तुम्हाला रेसिपी आवडली किंवा मॅगी बनवायची पद्धत आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मी ते मॅगी पॅकेट घेतलेलं आहे एक, आणि भाज्या मी इथं यूज करणार आहे. गाजर आहे, शिमला मिरची आहे, कॉर्न्स आहेत, कांदा आहे आणि मिरची आहे. तर कॉर्न्स आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहेत. तुम्हाला इथे आवडीप्रमाणे तुम्ही कोणती भाजी तुम्हाला ऍड करायची असेल तर ऍडही करू शकता किंवा ह्याच्यातली जर कोणती भाजी नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता ह्याच्यामध्ये मसाले कोणते घालायचे ते मी तुम्हाला नंतर सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय चविष्ट मॅगी आपण तयार करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर घेतलेलं आहे मी तेल. मी इथं 1 ते 1.5 चमचा एवढं वापरलेलं आहे. त्याच्यानंतर घालणार आहोत आपण मिरची. मी इथं तिखट वापरलेली आहे. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर कमी तिखटवाली इथं मिरची तुम्ही ऍड करा. कांदा घातलेला आहे आणि कांदा आपण अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा जास्त भाजायचा नाही, गुलाबी रंग येईपर्यंत किंवा काळपट होईपर्यंत भाजायचा नाही, मग मॅगीची चवही वेगळी लागते. तर कांदा व्यवस्थित असा तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करून घेतला. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गाजर. आता इथे गाजराला शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे गाजर आपण सगळ्यात अगोदर घातलेलं आहे. आता इथे तुम्ही मटारही यूज करू शकता. अगदी बॉईल नसलेले मटार जरी तुम्ही घेतले तरी अगदी तेलावरती तुम्ही फ्राय केलेत तरी ते पटकन शिजले जातात. तर हे व्यवस्थित असं फ्राय करून झाल्यानंतर, तेलावरती परतून झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत मक्याचे दाणे आणि शिमला मिरची. जर ह्या भाज्या ह्याच्यातली नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे इथं दुसरी भाजी ऍड करून घ्या. तर ह्या भाज्या आहेत ते सगळ्या आपण 1 ते 2 मिनिटं छान अशा परतून घेऊया. अगदी चविष्ट मॅगी होण्यासाठी आपण इथे जे सॉस वापरलेले आहेत ते अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही मॅगी बनवणार आहोत. अगदी नूडल्स सारखी आपण मॅगी बनवणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी घेतलेलं आहे थोडंसं मीठ. आता मीठ मी इथं अगदी थोडंसं घातलेलं आहे. जेवढ्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत तेवढ्या पुरतच आपण इथं मीठ ऍड करणार आहोत. कारण जे आपण सॉस किंवा चटण्या वापरणार आहोत त्याच्यामध्ये पण मिठाचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही भाज्या घेतलेल्या आहेत अगदी तेवढ्यासाठीच तुम्ही इथं मीठ ऍड करून घ्या. तर हे व्यवस्थित असं परतून द्यायचं. 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण इथं घालणार आहोत रेड मिरची पावडर. मी इथं घेतलेली आहे. कश्मीरी मिरची पावडर इथं मी वापरलेली आहे. तुम्ही ही स्किपही करू शकता. पण जर तुम्हाला एकदम चमचमीत अगदी कलरफुल मॅगी बनवायची असेल तर कश्मीरी मिरची पावडर तुम्ही इथे ऍड करा. तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत काही सॉस आणि चटणी वापरणार आहोत. तर हे सॉस आणि चटणी घातल्यानंतर मॅगीची चव अगदी आपण जशी नूडल्स बनवतो अगदी त्या पद्धतीतच लागते. तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे शेजवान चटणी. मी इथं वापरलेली आहे जवळजवळ 1.5 चमचाभर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस मी इथं घातलेला आहे 1 चमचाभर. त्याच्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो सॉस 1 चमचा. त्याच्यानंतर घेतलेला आहे डार्क सोया सॉस. मी इथे 1 चमचाभर वापरलेला आहे. आता हे सॉस आणि चटणी आहे ते एकदम भाज्यांबरोबर आपण व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं छान असं परतून घेऊया. साधी मॅगी तर आपण प्रत्येक वेळेला खातोच, पण अशी चमचमीत रसरशीत मॅगी कधीतरी खायला काहीच हरकत नाही. तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत पाणी. मी इथं 1 ग्लासभर घेतलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित असं आपण ढवळून घेऊया. आता बऱ्याच जणांना मॅगीमध्ये थोडंसं पाणी म्हणजे रसरशीत मॅगी लागते. तर अशी रसरशीत मॅगी बनवण्यासाठी इथं पाण्याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी जास्त ठेवा. जास्त पण ठेवायची नाही कारण मॅगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्ही मॅगी ह्या पाण्यामध्ये जास्त शिजवली तर मॅगीची चव ही वेगळी लागते. तर याला 1 उकळी येईपर्यंत आपण गॅसवरती ठेवूया. तोपर्यंत मॅगी पॅकेट मी इथं घेतलेलं आहे आणि हे कट करून घेतलंय. तर ही मॅगी आहे ती आपण अगदी उकळत्या पाण्यामध्येच घालून घेणार आहोत. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण ही मॅगी घालून घेऊया. तुम्ही बघू शकता पाण्याला अगदी लालबुंद कलर आलेला आहे. जो आपण सॉस यूज केलेले आहेत आणि आपण कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे पाणी अगदी लालबुंद झालेलं आहे. मस्तपैकी तर्री झालेली आहे. तर आपण मॅगी पाण्यामध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं ही आपण वाफ येईपर्यंत गॅसवरती ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपण हा मसाला आहे तो कट करून घेऊया. अगदी तुम्हाला काही जणांना सुकी मॅगी आवडते, काही जणांना अगदी त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्हीवाली मॅगी आवडते. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं मॅगी ठेवू शकता. तर मसाला आपला कट करून झालेला आहे आणि डिशमध्ये मी काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर जी आपण मॅगी टाकली होती पाण्यामध्ये ती अगदी सॉफ्ट झालेली आहे. तर व्यवस्थित असं आपण हे ढवळून घेऊया.
मॅगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात ही तयार होते. त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी ही तुम्ही व्यवस्थित ठेवा. जास्त पाणी घातलं आणि जास्त वेळ जर तुम्ही गॅसवरती ही मॅगी ठेवलीत तर ती जास्त शिजली जाते आणि तिची चवही वेगळी लागते. तर तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो मॅगी मसाला येतो तो आपण घालून घेणार आहोत. त्याच्याबरोबरच इथं मी कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर कोथिंबीर अगदी मुठभर मी इथं वापरलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं आहे ते आपण अगदी हलक्या हाताने हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अगदी कलरफुल आपली मॅगी तयार झालेली आहे. अगदी मसालेदार रसरशीत ही मॅगी तुम्ही एकदा नक्की करून बघा. साध्या पद्धतीत मॅगी तर आपण प्रत्येक वेळेला खातोच, पण अशी मसालेदार मॅगी कधीतरी खायला काहीच हरकत नाही. तर ही मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सिंपल एखाद्या युनिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.